पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप शासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेणार आहेत। दिल्लीमधल्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये भारतीय जनता पार्टी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असतील। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जाणार आहे। ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असण्याचा मान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावला। यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते, मात्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या काही आठवड्यांमध्ये झपाट्याने वाढली आहे। अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या 22 मिलियन आहे, तर नरेंद्र मोदींनी 22 मिलियनचा हा आकडा आता पार केला आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 22.1 मिलियन इतकी झाली आहे। मध्य प्रदेशमधल्या पनागडच्या बिहर गावात एका व्यक्तीने आपल्या जमिनीतून शवयात्रा घेऊन जाण्यास नकार दिल्यामुळे अडचणीत आलेल्या लोकांनी तलावातून शवयात्रा त्यांना न्यावी लागली आणि यावेळी लोकांना शवयात्रा 4 फूट पाण्यातून मार्ग काढत घेऊन जावी लागली। तर सरकारी स्मशानभूमीतही असलेल्या धानामुळे त्यांना जागा न मिळाल्यानं शेवटी खासगी जागेमध्ये अंतिम संस्कार करावे लागले। राजस्थानच्या भिलवाड्यामध्ये कर्जवसुलीसाठी गेलेल्या एका युवकाची लाठ्याकाठ्यांना मारहाण करण्यात आली। पीडित रमेशनं मिठलालला 30,000 रुपये उधार दिले होते आणि 24 ऑगस्टला मिठलालनं उधारीचे पैसे घेण्यासाठी फोन केला आणि बोलावून घेतल्यानंतर तिथे पोहोचल्यावर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये रमेश गंभीररित्या जखमी झालाय। घरात पती पत्नीमधला बेबनाव असेल तर त्याचा हकनाक त्रास हा मुलांना सहन करावा लागतो। उत्तर प्रदेशमधल्या कुटुंबात नेमकं असंच घडलंय। बरेलीत राहणारे दीपक चतुर्वेदीचं पूनम हिच्याशी लग्न झालं होतं। लग्नानंतर लगेचच पूनमचे सासरच्या मंडळींबरोबर खटके उडू लागले, म्हणून दीपक पूनम वेगळे राहू लागले। 2014ला त्यांच्या मुलाचा जन्म झाला। दरम्यान पूनम बाळाला मारत असल्याचा संशय दीपक यांना आला, म्हणून त्यांनी घरात CCTV लावला आणि त्यात हे भयानक वास्तव उघड झालं। एका घरामध्ये 3 आणि 8 वर्षांच्या 2 बहिणी जखमी आणि कुपोषण झालेल्या अवस्थेत आढळून आल्यात। त्यांची आई 2 महिन्यांपूर्वी सोडून गेली आहे, तर वडील मद्यपी आहेत। त्यांच्या अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या। पोलिसांनी तातडीनं दोघींना रुग्णालयात हलवलं, मात्र त्यांच्या आई वडिलांचा अद्याप पत्ता नाहीये। पोटच्या मुलींना मरणासाठी सोडून गेलेल्या पाषाण हृदयी आईबापांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। हरवलेल्या 2 निरागस भावांची भाऊक व्हायला लावणारी ही भेट आहे। सिरियातल्या अल नैराब शहरामधल्या एका रुग्णालयामध्ये या दोघांची भेट झाली। हे 3 भाऊ होते। आतापर्यंत सिरियातल्या अल नैराब शहरातले एकाच घरात राहत होते, मात्र बॉम्ब हल्ल्यात त्यांचं घर आणि सोबतच त्यांचं भावविश्व सुद्धा उद्ध्वस्त झालं। एक जागीच मृत्यू पावला तर दुसरा हरवला आणि अचानक रुग्णालयात त्यांची भेट झाली आणि मनाच्या वेदना अशा ओसंडून वाहिल्या। इटलीमध्ये झालेल्या भूकंपानंतर तिथे आलेल्या विस्थापितांनी मानवतेचं दर्शन घडवलं। सहार आणि उत्तर आफ्रिकेतून शरणार्थी म्हणून आलेल्या नागरिकांनी भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यात स्वतःहून सहभाग घेतला। यामधल्या अनेकांना तर भूकंप म्हणजे काय असतं याची कल्पना नव्हती, त्यामुळे ते मनातून हेलावलेत। आपल्याला आसरा देणाऱ्या देशवासियांना मदत केली पाहिजे या भावनेतून त्यांनी स्वतःहून हात पुढे केला हे विशेष। अमेरिकेत कॅन्सासमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले। चक्रीवादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच गोल्फ बॉलच्या आकाराच्या गारांनी कॉफी कंट्रीमध्ये मोठं नुकसान झालंय। हवामान खात्यानुसार शुक्रवारी आणखी वादळाची शक्यता आहे। टर्कीनं सिरियाला लागून असलेल्या सीमेवर आणखी सैन्य आणि रणगाड्यांची कुमक रवाना केली आहे। आयसिसकडून सिरियन बंडखोरांनी करकामिस या महत्त्वाच्या शहराचा ताबा घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले। आयसिसला या भागातून हुसकावून लावण्यासाठी टर्की सिरियाला मदत करतोय। इस्रायली सैनिकांनी एका पॅलेस्टाईन नागरिकाला गोळी घालून ठार केलं। हा नागरिक निशस्त्र होता, मात्र तो आपल्या दिशेने धावत येताना दिसल्यावर सैनिकांनी तातडीनं हालचाल केली आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या। ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं पॅलेस्टाईनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। टर्कीमधल्या इस्तांबूलमध्ये जगातला सर्वात मोठा झुलता पूल वाहतुकीसाठी खुला झाला। या पुलाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पूल उभारण्यात आलाय।
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पी.व्ही. सिंधू हिच्यासोबत करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये आता स्पर्धा सुरू झाली आहे. स्टार बॅडमिंटन सोबत करार करून आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्न करत आहेत. सिंधूच्या ब्रँड व्यवस्थापनाचे संचालक रामकृष्णन आर म्हणाले की काही करार हे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधीच करण्यात आले होते. मात्र स्पर्धेच्या तयारी सिंधू व्यस्त असल्यानं घोषणा करण्यात आली नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली नसल्याचा आरोप केल्यानं चर्चेत आलेली भारताची धावपटू ओपी जयशाला स्वाईन फ्लू झाला आहे. जयशाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती आणि ज्यामध्ये स्वाईन फ्लूचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. बंगळुरूमधल्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं असून तिच्यावर आता उपचार सुरू आहेत. कुस्ती क्षेत्रात महाविजेता व्हावा यासाठी यंदा भारतात गामा कुस्ती विश्वचषक स्पर्धा भरवली जाणार आहे. या स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम सामना हा दुबईत खेळवला जाणार आहे. प्रत्येक देशातले 2 असे तब्बल 50 देशातले एकूण 100 कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटूंचाही एक गट तयार करण्यात येणार आहे. 2020ची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून या कुस्ती विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.